सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या टोळीचा शेवट. 10 गुन्हे उघडकीस. सराईत आरोपी जेरबंद. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 317/2026 अंतर्गत दाखल जबरी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सौ ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 78,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा शोध घेत वाकोडी शिवारात सापळा रचून 3 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेली आरोपींची नावे: 1. गणेश दिवाणजी काळे, वय 28, राहणार वाकोडी, तालुका जिल्हा अहिल्यानगर. 2. विनय उर्फ टकल्या योगेश काळे, वय 19, राहणार वाळुंज, तालुका जिल्हा अहिल्यानगर. 3. रोहित लल्या भोसले, वय 23, राहणार सराटी वडगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. पोलिसांनी आरोपींकडून 102 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 9,04,800 रुपये, 3 मोबाईल फोन किंमत 45,000 रुपये, 2 मोटारसायकली किंमत 1,70,000 रुपये असा एकूण 11,19,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात अहिल्यानगर तालुका, श्रीगोंदा, सुपा, बेलवंडी आणि तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. मुख्य आरोपी गणेश दिवाणजी काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 11 गुन्हे तर रोहित लल्या भोसले याच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळी, किशोर शिरसाट, मनोज साखरे, सुनील माळणकर, आकाश काळी, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, किरण ठुबे तसेच पोलीस चालक भगवान धुळे व अरुण मोरे यांनी ही कारवाई केली. कुणाल सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल, अहिल्यानगर.